सोलापूर स्पिरिच्युअल ट्रस्टतर्फे स्वर्गीय महेश कोठे यांना ध्यानांजली कार्यक्रम संपन्न। आमदार श्री देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितले की आध्यात्मिक कार्यक्रमात स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचे मोठे योगदान होते। नागरिकांच्या समस्या आत्मीयतेने दूर करणे, शिक्षणाची सोय उपलब्ध करणे अशा अनेक कार्याबरोबरच त्यांना आत्मज्ञान, आध्यात्मिक ज्ञान यामध्ये देखील खूप रस होता। अनेक वर्षानंतर येणाऱ्या दुर्मिळ अशा महाकुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करत असताना स्वर्गीय महेश अण्णांना उच्च कोटीची मोक्ष प्राप्त झाली। त्यांच्या महान आध्यात्मिक कार्यास भावांजली देण्यासाठी दि सोलापूर स्पिरिच्युअल ट्रस्टतर्फे जुना विडी घरकुल येथील श्री गणेश पिरॅमिड ध्यान केंद्र येथे स्वर्गीय महेश कोठे यांच्या मोक्ष प्राप्तीनिमित्त ध्यानांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे, जी चंद्रशेखर रेड्डी, श्री पूर्णचंद्रराव, परमानंद अलगौंड पाटील, नेहा मिरजगावकर, सिद्धराम पुराणिक, दीपा मेहता, प्रज्ञा कुलकर्णी, संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय महेश अण्णांच्या आठवणी सांगताना अण्णांनी घरातील सदस्यांना ध्यानाची शिकवण कशी दिली याचा आवर्जून उल्लेख केला। संपूर्ण जगामध्ये ध्यानाचा प्रसार करणाऱ्या ब्रह्मऋषी पितामह पत्रीजी यांचे महेश कोठे हे आवडते शिष्य होते। पिरॅमिडमध्ये ध्यान केल्यास ते सर्वोत्कृष्ट आणि परिणामकारक होते असे पितामह पत्रीजी यांनी सिद्ध केले होते। याची प्रत्यक्ष अनुभूती स्वर्गीय महेश अण्णांनी घेतली होती। त्यांनी मिळवलेल्या ध्यानातील लाभ सर्वांना मिळावा अशी त्यांची इच्छा होती। सोलापूर येथील हैदराबाद रोडजवळील विडी घरकुल परिसरात भव्य सुबक असे श्री गणेश पिरॅमिड ध्यान केंद्र साकार होण्यामध्ये कैलासवासी महेश अण्णा कोठे यांचा अत्यंत महत्त्वाचा असा भौतिक आणि आध्यात्मिक वाटा होता। गेल्या 20 वर्षापासून पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीच्या विविध कार्यक्रम आणि ध्यान प्रचार, शाकाहार रॅली इत्यादींमध्ये त्यांनी आपली मौल्यवान सेवा प्रदान केली असे मत सिनियर मास्टर जी चंद्रशेखर रेड्डी यांनी व्यक्त केले। या प्रसंगी श्री पूर्णचंद्रराव, सिद्धराम पुराणिक, आनंद गांगजी, नेहा मिरजगावकर, प्रकाश पागुल, वासू एलदंडी, इंजिनियर पवार, मधुकर मडूर, रोहित वंगारी, कविता मिरजगावकर यांनी स्वर्गीय महेश कोठेजी यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले।